नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज 22 जून 2026 या तारखेचा। तर ह्या वेळेत वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सूनी पावसाचा प्रभाव अधिक, तर काही भागामध्ये वादळी पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 22 जून रोजी दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनी पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो, तर मराठवाडा आणि विदर्भात काही भागात मान्सूनपूर्व वादळी पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळू शकतो। दुपारनंतर वातावरणातील उष्णता आणि आर्द्रता वाढल्यामुळे नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो। दुसरीकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात अधूनमधून मध्यम ते जोरदार मान्सूनी पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। काही भागात वाऱ्याचा वेग 30 ते 50 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। मेघगर्जनेच्या वेळी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचे झोत देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, आज दुपारनंतर व संध्याकाळी वादळी वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याने शेतातील कामे शक्यतो लवकर पूर्ण करा। विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या शेतात थांबणे टाळा। एकंदरीत आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव, तर मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये वातावरण बदलल्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर आज तारीख 22 जून 2026 या तारखेला आज दुपारनंतर आणि सायंकाळ तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। काही भागामध्ये मान्सून पावसाचा जोर, तर काही भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा ढगाळ वातावरण आणि वारे वाहतील। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, भुवनेश्वर, राऊरकेला, कोलकाता इकडे ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर मात्र महाराष्ट्राकडे कोकण विभाग आणि कोकण विभागाच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र इकडे वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी, आरोस, बंडा, पारसे, मपासा, पणजी, वास्को द गामा, तिक्सा, हलगोटे या भागात मध्यम जोरदार स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटुरगोंजी इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर आजरा, नेसारी मध्यम हलक्या स्वरूपात राहील। आड्डाला, कुरणवाडी, सांकेश्वरा हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच निपाणी, चिकोडी, सल्लागा, पोंडा, राधानगरी, कोल्हापूर, परोळा, संगरूळ इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्याच्या उत्तरेकडे ढगाळ वातावरण राहील। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या भागात वातावरण तयार होईल। मात्र पावसाचा जोर फारसा नाही। वारे वाहतील। कुडाची, श्रगोपी, रायबाग, हिडकल इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। धागलपूर, बेलर्जत ढगाळ स्थिती आणि हलक्या पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे घेरडी, चिंगे, आटपाडी, दिघाची, बालवानी, पंढरपूर या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। वातावरण जबरदस्त होईल। वारे वाहतील। मात्र पावसाचा जोर फारसा नाही। अकलूज, माळशिरस, बेंबले, टेंभुर्णी, इंदापूर, वांगी, केरण ढगाळ स्थिती राहील। पावसाची शक्यता ही बराड, लाटे, फलटण, बारामती, लुसुंबे मध्यम हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे। देवरा, अद्राकी, सातारा जिल्ह्याचा परिसर, लोणार, खंडाळा, बोरशिरवळ कडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज
कोयना पठाण आरवाडे वसोटपोट सागदेव महाबळेश्वर मध्यम स्वरूपात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी नेरवा मुलगुण संगमेश्वर मध्यम स्वरूपात राहील। माकंजन सरवाडा लोटे चिपळूण गुहागर दहागाव दापोली पाचवानी कळसीत मंदनगर महाबळेश्वर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज शिरूर मारगाव जेजुरी मध्यम स्वरूपात राहील। तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। राहू नार्वे बोरी शिक्रापूर भांबर्डे तसेच अलेआणे टाकळीयोगेश्वर अहिल्यानगरचा काही परिसर घारगाव मांडवे वरवंडी कोटाली इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या भागात अहिल्यानगर शिरोळ वांबोरी देवळी प्रवारा अश्वी लोणी शिर्डी पुलतांबा इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंच रोकोपोली कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्जत कुसद पेटनरेल मध्यम स्वरूपात राहील। मुंबई ठाणे निंजाले भिवंडी मराभांदर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तुफान पावसाची शक्यता घाटमाता आणि पालघर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। शेनवा खोटाले इगतपुरी मुंडगाव वाडीवरे वसईविरार जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोटमाल वाडा खोटाले जोर मोकाडा त्र्यंबक आणि बोईसर पालघर वाणेगाव कासाकरोड इकडे मुसळधार पावसाचा जोर राहील। नाशिक जिल्ह्याकडे पांडुर्ली सिन्नर नाशिक ओझर जोपूल हलका पाऊस राहील। निफाड लासलगाव पटोदा येवला कुसुमाडी हलक्या स्वरूपात राहील। वणी डोडांबे चांदवडले हलका पाऊस राहील। ओझर कळवण देवळा सटाणा तसेच नागपूर निमशेवडी चोरवड पिंपळनेर मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर जबरदस्त पावसाची शक्यताही धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या मध्य भागात बघायला मिळणार आहे। चिमठाणे नांद्राणे दिवी दुसाणे टिटाणे पाणेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज स्थानिक स्वरूपात बघायला मिळणार आहे। अंमली कोकसाने नवापूर हलका पाऊस राहील। शहादा खरपाली हलक्या स्वरूपात राहील। तसेच चिचोड खिटिया इकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। जळगाव जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता फारशी नाही। धुळे जिल्ह्याकडे अरबी बोकरोड धुळे अंजन हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगरचा काही परिसर बीड लातूर धाराशिव ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज परभणी जिल्ह्यात काही परिसर लोहा बुजुक कंधार या भागात राहील। नांदेड भागाला आणि मुखेड भोकर हिमायतनगर ढाकणी मोरचोंदी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मोर्ले हलका पाऊस राहील। तसेच वाशिम ब्रीथाड पुसद खंडाळा यवतमाळ जिल्ह्यात काही परिसर डिग्रस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे देखील राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे लोणार बिबी रिसोड बहापूर डोंगाव कुदनापूर गाडबोरी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच अकोला गोरेगाव आळंदा परतूर मालेगाव महसूल मंगळूरपी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। अमरावती जिल्ह्याकडे चांदोद धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर पल्लीगाव बाबुलगाव यवतमाळ नेरलाटके दारवा हलक्या पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील। तसे नागपूर भंडारा इकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर खेडगाव इकडे हलक्या वादळी पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। नागपूर आणि भंडारा जिल्ह्याकडे जोर कमी राहील। तुमसर टिळक गोंदिया लांजी तसेच देवरी इकडे बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। वाऱ्याचा जोर देखील जास्त राहील। तर सायंकाळच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोकण विभाग आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपात राहील। जसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली बेडशी अरस तसेच आसपासचा परिसर महापण कुडल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसे सोलापूर कोल्हापूर सांगली इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील। रत्नागिरीच्या भागातही बहुतांश ठिकाणी रत्नागिरी बेलगड साक्राप्पा सातारा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तर जोरदार पावसाचा अंदाजा लोटे चिपळूण गुहागर दहागाव दापोली पाचपाणी कळसीत मंदनगर या भागात जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। लोणार नांदल फलटण पुणे जिल्ह्याचा काही परिसर पुणे सासवड राऊ नार्वे बोरी आणि तसेच रायगड जिल्ह्याचा परिसर अलिबाग पेंच रोकोपोली कामशेत मध्यम स्वरूपात राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये अहिल्यानगर राळेगाव सूर्यगाव बगूर पाथर्डी रावरी श्रीरामपूर तालिकाबान शिर्डी पुलतांबा कोपरगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। किनारपट्टीकडे पालघरच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील। जसे इगतपुरी सरवाडा आणि परळी वाडा
जोर मोकळा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। नाशिक, देवळी, सिन्नर, निमगाव, सिन्नर, मंजूर, लासलगाव, पाटोदा, कुसुमवाडी, झोपूल मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे धुळे जिल्ह्याकडे सटाणा, औटी, ताहराबाद, धुळे, अंजंग, अरबी, बोगरूड मध्यम स्वरूपात राहील। नंदुरबारच्या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि वादळी वारे राहील। जळगाव जिल्ह्याकडे वादळी वातावरण बघायला मिळणार आहे। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। एलगुप्पा, देवगाव, फुलंब्री, कन्नड, हतनूर, सायगवन, चाळीसगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगरचा बराचसा परिसर या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका पाऊस राहील। नांदेड भागाला, लातूर आणि वाशिम, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा कडे वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। पावसाचा जोर कमी राहील, मात्र वाऱ्याचा जोर जास्त बघायला मिळणार आहे। तसे वादळी वातावरण जबरदस्त पाहायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन नोट्सोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।